तयार होतो आणि लास्ट लाईन 110. इथे बघा तुमचा 11चा टेबल तयार झाला. आता 12चा टेबल तयार करण्यासाठी बघा इथे 1चा टेबल आणि 2चा टेबल आपल्याला बोलायचे. 1 आणि 2. 1 2 तुमचे 9 पर्यंत सिक्वेन्स वाईज लिहून घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. इकडे 2चा टेबल लिहून घ्या. 2 1 जा 2 2 2 जा 4 2 3 जा 6 2 4 जा 8 2 5 जा 10 2 6 जा 12 2 7 जा 14 2 8 जा 16 2 9 जा 18 2 10 जा 20. ठीक आहे. 2 डिजिट नंबर जिथे आहे तिथपर्यंत तुमचा 12चा टेबल जसा आहे तसाच लिहून घ्या. 12 1 जा 12 12 2 जा 24 12 3 जा 36 12 4 जा 48. आता लास्ट डिजिट नंबर जो आहे तो 0 आहे तो जसा आहे तसा लिहून घ्या. 5 आणि 1 ची काय करायची तुम्हाला ॲडिशन. 5 + 1 किती झाले 6. लास्ट डिजिट नंबर आहे 2 आणि 6 + 1 7. लास्ट डिजिट नंबर आहे 4 आणि 7 + 1 किती झाले 8. लास्ट डिजिट नंबर आहे 6 8 + 1 9. लास्ट डिजिट नंबर आहे 8 and 9 + 1 10. लास्ट डिजिट नंबर आहे 0 10 + 2 12. बघा इथे तुमचा 12चा टेबल तयार होतो. 12 1 जा 12 12 2 जा 24 12 3 जा 36 12 4 जा 48 12 5 जा 60 12 6 जा 72 12 8 जा 84 12 7 जा 84 12 8 जा 96 12 9 जा 108 12 10 जा 120. असा 12चा 11चा आणि 12चा टेबल आपला तयार झाला. आता आपण 13चा टेबल बघू. 13चा टेबल कसा तयार करायचा आहे. टेबल तयार करायसाठी इथे कुठला टेबल आहे 1 आणि इकडे कुठला आलाय 3चा टेबल. 1चा टेबल 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. इकडे करायचे तुम्हाला 3चा टेबल. 3 1 जा 3 3 2 जा 6 3 3 जा 9 3 4 जा 12 3 5 जा 15 3 6 जा 18 3 7 जा 21 3 8 जा 24 3 9 जा 27 3 10 जा 30. 2 डिजिट नंबर आहे तोपर्यंत तुम्हाला जसा आहे तसा टेबल लिहून घ्यायचं आहे. 13 1 जा 13 13 2 जा 26 13 3 जा 39. इथे लास्ट डिजिट नंबर इथे बघा 3 डिजिट नंबर स्टार्ट होतो. लास्ट डिजिट नंबर तुम्हाला जसा आहे तसाच लिहायचा आणि तुझ्या 2 नंबरची काय करायची 10 + and 100 + तुम्हाला ॲडिशन करायची. लास्ट डिजिट नंबर आहे 2 म्हणजे युनिट नंबर आणि 4 + 1 किती झाले 5. लास्ट डिजिट नंबर आहे 5 5 + 1 6. लास्ट डिजिट नंबर आहे 8 6 + 1 7. लास्ट डिजिट नंबर आहे 1 7 + 2 9. लास्ट डिजिट नंबर आहे 4 8 + 2 10. लास्ट डिजिट नंबर आहे 7 9 + 2 11. लास्ट डिजिट नंबर आहे 0 10 + 3 13. 13 1 जा 13 13 2 जा 26 13 3 जा 39 13 4 जा 52 13 5 जा 65 13 6 जा 78 13 7 जा 97 13 8 जा 104 13 9 जा 117 13 10 जा 130. 14चा टेबल बघूया. 1 आणि 4. 14च्या टेबल मध्ये आधी 1चा टेबल 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. 4 1 जा 4 4 2 जा 8 4 3 जा 12 4 4 जा 16 4 5 जा 20 4 6 जा 24 4 7 जा 28 4 8 जा 32 4 9 जा 36 and 4 10 जा 40. 2 डिजिट नंबर आहे 14 20 जसे आहेत तसेच लिहून घ्या. 14 1 जा 14 14 2 जा 28. इथून काय झाले तुमचा 3 डिजिट नंबर सुद्धा लास्टचा नंबर जसा आहे तसा लिहून घ्या. 2 3 + 1 ची काय करायची तुम्हाला ॲडिशन झाले 4. 6 जसा आहे तसंच लिहा. 4 + 1 4 + 1 किती होते 5. लास्ट डिजिट नंबर आहे 0 5 + 2 झाले 7. लास्ट डिजिट नंबर आहे 4 6 + 2 8. लास्ट डिजिट नंबर आहे 8 7
14 3 जा 42, 14 4 जा 56, 14 5 जा 70, 14 6 जा 84, 14 7 जा 98, 14 8 जा 112, 14 9 जा 126 and 14 10 जा 140. इथे तुमचा काय झाला 14 चा टेबल तयार झाला. आता बघा 15 चा टेबल तयार करायचा आहे. 15 1 जा 15. 15 चा टेबल तयार करायसाठी आधी आपल्याला 1 चा टेबल लिहून घ्या, नंतर 5 चा टेबल. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि इकडे 5 1 जा 5, 5 2 जा 10, 5 3 जा 15, 5 2 जा 10, 5 3 जा 15, 5 4 जा 20, 5 5 जा 25, 5 6 जा 30, 5 7 जा 35, 5 8 जा 40, 5 9 जा 45, 5 10 जा 50. ओके. 2 डिजिट नंबर आहे फक्त 15 म्हणून 15 जसा आहे तसाच लिहिलाय. 13 चा 15 इथे 2 डिजिट नंबर आहे म्हणून 15 ओनली. इथे बघा 2 डिजिट नंबर स्टार्ट होतो. लास्ट डिजिट नंबर जो आहे 0 तो जसा आणि तसाच लिहायचा आहे. 10 प्लस आणि 100 प्लस करायचे ॲडिशन. 1 प्लस 2 झाले 1 प्लस 2 3. लास्ट डिजिट नंबर 5, 3 प्लस 1 4. लास्ट डिजिट नंबर is 0. 4 plus 2 6. लास्ट डिजिट नंबर है 5. 5 plus 2 7. लास्ट डिजिट नंबर है 0. 6 plus 3 9. लास्ट डिजिट नंबर है 5. 7 plus 3 10. लास्ट डिजिट नंबर है 0. 8 plus 4 12. लास्ट डिजिट नंबर है 5. 9 plus 4 13. लास्ट डिजिट नंबर है 0 and 10 plus 5 15. बघा 15 चा टेबल तुमचा तयार होतोय. 15 1 जा 15, 15 2 जा 30, 15 3 जा 45, 15 4 जा 60, 15 5 जा 75, 15 6 जा 90, 15 7 जा 105, 15 8 जा 120, 15 9 जा 135 and 15 10 जा 150. इथे 1 आणि 6 चा टेबल तयार करायचे. 1 आणि 6. 1 2 चा टेबल खूप सोपे आहे. 1 2 नंबर लिहून घ्या सिक्वेन्शियल. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. 6 चा टेबल तुम्हाला पाठ करणे गरजेचे. म्हणजे कुठला पण टेबल तयार करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, फर्स्ट 1 to 10 नंबर म्हणजे टेबल्स लर्न पाहिजे. कुठले पण टेबल तुम्हाला जर बनवायचे असतील सोप्या पद्धतीने तर फर्स्ट 1 to 10 तुमचे टेबल लर्न असायला हवे. 6 1 जा 6, 6 2 जा 12, 6 3 जा 18, 6 4 जा 24, 6 5 जा 30, 6 6 जा 36, 6 7 जा 42, 6 8 जा 48, 6 9 जा 54 and 6 10 जा 16 1 जा 16. लास्ट डिजिट नंबर है 2. 2 plus 1 3, 8 and 3 plus 1 4. लास्ट डिजिट नंबर है 4. 4 plus 2 6. लास्ट डिजिट नंबर है 0. 5 plus 3 8. लास्ट डिजिट नंबर है 6. 6 plus 3 9 and लास्ट डिजिट नंबर है 2. 7 plus 4 11. लास्ट डिजिट नंबर है 8. 8 plus 4 12. लास्ट डिजिट नंबर है 4. 9 plus 5 14. लास्ट डिजिट नंबर है 0. 10 plus 6 16. ओके. 16 1 जा 16, 16 2 जा 32, 16 3 जा 48, 16 4 जा 64, 16 5 जा 80, 16 6 जा 96, 16 7 जा 112, 16 8 जा 128, 16 9 जा 144 and 16 10 जा 160. 17 चा टेबल बघा. 17 चा टेबल आधी 1 चा टेबल घ्यायचा आहे. 1 चा टेबल 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. ओके. 7 चा टेबल 7 मध्ये 7, 7 2 जा 14, 7 3 जा 21, 7 4 जा 28, 7 5 जा 35, 7 6 जा 42, 7 7 जा 49, 7 6 जा 56, 7 9 जा 63 and 7 10 जा 70. ओके. 70
होतो म्हणून फर्स्ट लास्ट डिजिट नंबर आहे तुमचा 4 आणि 2 आणि 1 ची काय करायची तुम्हाला ॲडिशन किती झाले 2 आणि 1 3. लास्ट डिजिट नंबर आहे 1 3 प्लस 2 किती होतं ते 5. लास्ट डिजिट नंबर आहे 8 6 प्लस 2 किती झाले 6. लास्ट डिजिट नंबर आहे 5 8 प्लस 3 सॉरी 5 प्लस 3 8. लास्ट डिजिट नंबर आहे 2 6 प्लस 4 10. लास्ट डिजिट नंबर है 9 7 प्लस 4 11. लास्ट डिजिट नंबर है 6 8 प्लस 5 13. लास्ट डिजिट नंबर है 3 9 प्लस 6 15 and लास्ट डिजिट नंबर है 0 10 प्लस 7 17. हे बघा तुमचा 17 चा टेबल तयार होतोय. 17 म्हणजे 17 17 पुढचा 34 17 3 51 17 4 68 17 5 95 17 6 102 17 7 119 17 8 136 17 9 153 and 17 10 170. 18 चा टेबल बघा. 18 चा टेबल तयार करायचे कॅरी ऑन टू 10 पर्यंत नंबर जसे आहेत तसेच लिहून घ्या. ठीक आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. ओके. 8 चा टेबल इथे 8 चा टेबल येईल तुम्हाला कशाचे आहे. 8 चा जर टेबल पाठ नसेल तर तुम्ही पाढा तयार करू शकणार नाही. 8 वन जा 8 8 टू जा 16 8 3 जा 24 8 4 जा 32 8 5 जा 40 8 6 जा 48 8 7 जा 56 8 8 जा 64 8 9 जा 72 8 10 जा 80. ठीक आहे. आता बघा तुम्हाला टेबल इथे लास्ट डिजिट नंबर कुठला दिलाय सॉरी 2 डिजिट नंबर आहे 18. इथून 3 डिजिट नंबर स्टार्ट होतो. लास्ट डिजिट नंबर आहे 6 आणि 2 प्लस 1 याची काय करायची ॲडिशन किती होतं ते 2 प्लस 1 3. लास्ट डिजिट नंबर आहे 4 3 प्लस 2 किती होतो 5. लास्ट डिजिट नंबर आहे 2 4 प्लस 3 7. लास्ट डिजिट नंबर आहे 0 5 प्लस 4 90. लास्ट डिजिट नंबर है 8 6 प्लस 4 10. लास्ट डिजिट नंबर है 6 7 प्लस 5 12. लास्ट डिजिट नंबर है 4 8 प्लस 6 8 प्लस 6 14. लास्ट डिजिट नंबर है 2 9 प्लस 7 1 6 16. लास्ट डिजिट नंबर है 0 आणि 10 प्लस 8 18. बघा तुमचा 18 चा टेबल इथे तयार झालाय. 18 वन जा 18 18 टू जा 36 18 3 जा 54 18 4 जा 72 18 5 जा 90 18 6 जा 108 18 7 जा 126 18 8 जा 144 18 9 जा 162 18 10 जा 180. 1 चा टेबल आणि 9 चा टेबल आपल्याला कुठला टेबल करायचा आहे 9 10 चा. ठीक आहे. 1 2 1 चा टेबल 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 9 चा टेबल 9 मध्ये 9 9 टू जा 18 9 3 जा 27 9 4 जा 36 9 5 जा 45 9 6 जा 54 9 7 जा 63 9 8 जा 72 9 9 जा 81 9 10 जा 90. ओके. 91 जा 90. लास्ट डिजिट नंबर कुठला आहे 8 2 प्लस 1 किती होतो 3. लास्ट डिजिट नंबर आहे 7 3 प्लस 2 5. लास्ट डिजिट नंबर है 6 4 प्लस 3 7. लास्ट डिजिट नंबर है 5 9 प्लस 4 9 सॉरी 5 प्लस 4 9. लास्ट डिजिट नंबर है 4 6 प्लस 5 11. लास्ट डिजिट नंबर है 3 7 प्लस 6 13. लास्ट डिजिट नंबर है 2 8 प्लस 7 15. लास्ट डिजिट नंबर है 1
9 plus 8 17. लास्ट डिजिट नंबर आहे 0. 10 plus 9 19. ओके, ते बघा तुमचा 19 चा टेबल तयार झालाय. 19 वन जा 9 10 19 2 जा 38 19 3 जा 57 19 4 जा 76 19 5 जा 95 19 6 जा 114 19 19 7 जा 133 19 8 जा 152 19 9 जा 171 19 10 जा 190. आता बघा 20 चा टेबल खूप सोपी आहे. 21 जा 20. आता बघा इथे कुठला 2 आणि इथे 0 चा टेबल. तर इथे तुम्हाला काय करायचं आहे, 2 चा टेबल सरळ सरळ यायचं आहे आणि इथे 0 0. 2 1 जा 2 2 2 जा 4 2 3 जा 6 2 4 जा 8 2 5 जा 10 2 6 जा 12 2 7 जा 14 2 8 जा 16 2 9 जा 18 2 10 जा 20. 0 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 झाला तुमचा 20 चा टेबल. त्यात फक्त तुम्हाला 2 चा टेबल घ्यायचा आहे आणि 0 लास्टला काय करायचंय 0 झाला तुमचा 20 चा